काय ग, काय चाललंय तुमच्या तिघींचं गुळपीठ? काही नाही आई, संध्याकाळची तयारी करतोय. काकू, आजींना घाबरू नका बरं का तुम्ही. आपल्याला न पटणाऱ्या सगळ्या गोष्टींना आपण होच म्हणलं पाहिजे, असा काही कायदा नाहीये. ए, स्वतः तर बिघडलेली आहेच. माझ्या सुनाना चुकीच्या वाटेला लावू नकोस. हा, काय काय बघताय? मान खाली झाला आणि काम करा. आजी सकाळपासून तेच करतो. तू काय बघतेस माझ्या तोंडाकडं? काही नाही. नाही ना? ए, ते प्रेम दिवस हे जे काही डोक्यात खूळ बसले ना, ते काढून टाका. मुकाट्यानं काम करा. काकू, मला काय वाटतंय, वर्षभर आपण बायका इथे राबतच असतो. मग एक दिवस आपण आपल्यासाठी काढला तर काय बिघडलं? आपण करूया साजरा व्हॅलेंटाईन्स वीक. पण आजी नाही म्हणालत ना. ते मी बघते हो, तुम्ही काही त्याचं टेन्शन घेऊ नका. मी सगळं प्लॅन करते. फक्त तुम्ही मला संध्याकाळी हॉलमध्ये भेटा. अहो अहो अगं नुसते हाका काय मारतेस? बोल ना, काय झालं? अहो इकडे बघा तरी ना. काय झालं? हे घ्या. मी काय करणं अपेक्षित आहे या गुलाबाचं? अहो असं काय करता? एवढ्या चांगल्या मूडने मी तुम्हाला गुलाबाचं फूल देतेय. नाही आनंदाने, नाही हसून, तर चांगल्या चेहऱ्याने तरी स्वीकारा ना. अगं पण मी करू काय या गुलाबाचं? इथे एक तर गडबड आहे, ऑफिसला जायचंय. गुलाबाचं फुल का देतेस? डबा नाश्ता तयार करायचा सोडून नाश्ता दे, गुलाब देते. का वृक्ष माणूस पदरी पडलाय ना. अधिराज दादा, एक मिनिट. काय ग बोल. दादा, मला ना बोलायचं होतं जरा तुमच्याशी. हा बोल ना. आज काहीतरी खास आहे. काय आज? काय? तुम्ही फोन मध्ये कॅलेंडर बघता का? वाढदिवस आहे कोणाचा? हे बघ, सण पण नाही कुठला. काय आज? नाही, वाढदिवस नाहीये कोणाचा, आणि सण आहे आज. प्रेमाचा सण आहे. असला कुठला सण असतो? असतो ना. मी हिंट देते तुम्हाला. हा? म्हणजे ज्या सणाला बाजारात गुलाब खूप महाग मिळतात. व्हॅलेंटाईन डे जवळ येतो असं म्हणायचं तुला? करेक्ट, हेच म्हणायचंय मला. तुमचं काय प्लॅनिंग आहे व्हॅलेंटाईन्स डेचं? प्लॅनिंग काय? सगळं प्लॅनिंग पप्पाच करतात. हे प्लॅनिंग पण काका करतात? तसं नाही का, म्हणजे कुठल्या कपलला कसं, कुठून उचलायचं, कुठल्या चौकीत न्यायचं, हे सगळं काही पप्पाच ठरवतात. बापरे, तुमच्यासाठी व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे खूपच डेंजर आहे वाटतं. तसं नाही भावना. आता 7-8 वर्ष झाली लग्नाला, कसला आलाय व्हॅलेंटाईन डे? असं का म्हणताय तुम्ही? नाही म्हणजे तरुण मुलांसाठी, कॉलेजमध्ये जाणाऱ्या 20-25 वर्षाच्या मुलांसाठी व्हॅलेंटाईन्स डे तसं काही फार स्पेशल नसतो, कारण त्यांच्यासाठी रोजच व्हॅलेंटाईन्स डे असतो ना. खरं तर आपल्यासारख्या लोकांसाठी हा दिवस जास्त महत्वाचा आहे, कारण याच निमित्ताने आपण आपल्या मनातल्या भावना समोरच्याला सांगतो, एखादं गिफ्ट देतो. हो ना? तुम्ही मला सांगा, तुम्ही नीलांबरी वहिनींना शेवटचा आय लव्ह यू कधी म्हणाला? अरे बापरे, आय लव्ह यू. अगं शेवटचं काय, पहिल्यांदा कधी म्हणालो तेही आठवत नाही मला. अगं म्हटलं की नाही हे पण आठवत नाही मला. दादा, अहो बायको आहे ती तुमची, तिच्या पण तुमच्याकडनं काहीतरी अपेक्षा असतील ना. मला काय वाटतंय दादा, आजपर्यंत तुम्ही कधी हा दिवस साजरा नाही केलात, ठीक आहे,
पण या वर्षी आपण व्हॅलेंटाईन्स डे साजरा करायचा. कसा? अहो हम्म, महत्वाचं काही वाचताय का? नाही नाही महत्वाचं नाही ग, का काही काम होतं. अरे लक्ष्मी, ती छान आहे ग गुलाब. आपल्याच बागेतलंय, हो तुमच्यासाठी. माझ्यासाठी आज काय विशेष आहे? बघा, तुम्हाला पण माहित नाही ना, अहो आज रोज डे आहे. आजच्या दिवशी म्हणे आपल्या आवडत्या माणसाला गुलाबाचं फुल द्यायचं असतं. वरदनी सांगितलंय मला, आणि तो स्वतः घेऊन आलाय फुल, म्हणाला आजोबांना दे. थँक्यू. लक्ष्मी, तुला माहितीये का, गुलाबाचं माझ्या आयुष्यात खूप महत्वाचं स्थान आहे. कारण जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितली होती ना कॉलेजमध्ये, तेव्हा तू असंच एक टप्पोर गुलाबाचं फुल केसात बांधून आली होती. आणि ते फुल इतकं मोठं होतं की त्याला सांभाळता सांभाळता असं असं करत करत जी तारांबळ उडाली होती तुझी. पण तरी सुद्धा प्रयत्नपूर्वक तू ते फुल केसात मारलं होतंस. आणि मनात आलं, जी मुलगी एक गुलाबाचं फुल नाजूकपणे सांभाळण्यासाठी इतके प्रयत्न करतेय, इतका आटापिटा करतेय, जर ती मुलगी आपल्या आयुष्यात आली तर आपला संसार, आपलं घर सुद्धा असंच नाजूकपणे सांभाळेल. तुम्ही पण ना काहीतरी वेगळाच विचार कर. लक्ष्मी, तुला माहितीये का या फुलाची योग्य जागा कुठली आहे? माझ्या हातात नाही, तुझ्या केसात. आता काय माझ्या केसात मारणार तुम्ही? म्हणजे काय, ही संधी मी सोडेन असं वाटलं का तुला? प्रेमातली अनोखी वाटाघाटी, माझे सारे सोहळे तुझ्यासाठी. लक्ष्मी, प्रेमातली तू आजही अगदी तशीच आहेस. गोष्टी जीवापाड जपणार आहे. सारे सोहळे तुझ्यासाठी. कसा ते मी सांगते. आज तुम्ही रेणुका काकूंसाठी ना एखादं छान गिफ्ट घेऊन या. बाकी सगळी अरेंजमेंट मी करते. फक्त संध्याकाळी कामं संपवून तुम्ही लवकर घरी या. खरंच तुला असं वाटतं? तू असं काहीतरी मला फालतू करायला सांगशील आणि मी तुझं ऐकेन? अगं, सकाळपासून 40 कपल पकडले आहेत. पोलीस त्यांना अक्कल शिकवत असतील, आणि तुझी अपेक्षा आहे मी हा दिवस साजरा करावा? हो, आपण साजरा करूया. आणि सगळ्यात आधी ना तुम्ही त्या पकडलेल्या कपल्सना आधी सोडून द्या. हे बघा कसं आहे, आज मी, सिद्धिराज, अधिराज दादा, नीलांबरी वहिनी आम्ही चौघही हा दिवस साजरा करणार आहोत. आपल्या घरीच सगळी अरेंजमेंट करणार आहे मी. आता तुम्ही जर का काकूंसाठी गिफ्ट नाही घेतलं किंवा हा दिवस साजरा करायला नाही म्हणालात ना, तर काकूंना खूप वाईट वाटेल. मी सांगायचं काम केलं, बाकी निर्णय तुमचा आहे.